आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. तर कृषी दिन साजरा करण्यापाठीमागे महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंती ही कृषी दिन म्हणून दरवर्षी आपण साजरा करत असतो. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे सलग 12 वर्ष स्वर्गीय वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर 1962 ते 1975 जवळजवळ सलग 12 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि त्या काळामध्ये भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण नव्हता आणि त्यावेळी अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई होती. आणि त्या काळात त्यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संकरित बियाण्याचा वापर, रासायनिक खताचा वापर, वेगवेगळी धरणं बांधून जलसंधारणाच्या सुविधा नाईक साहेबांनी त्या काळात केल्या. आणि त्या काळामध्ये मोहीम सुरू झाली होती, अधिक धान्य पिकवा मोहीम. आणि त्याचं नेतृत्व हे थोर कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये वेगवेगळ्या जाती, त्यामध्ये हायब्रिड जातींचा वापर त्या काळामध्ये सुरू झाला. आणि 1965च्या दरम्यान महाराष्ट्र किंवा भारत हा आपला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. आणि त्यामुळं स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते या नावानं ओळखलं जातं. तर प्रामुख्यानं त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं स्थापन झाली. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये असणारी भौगोलिक परिस्थिती विचारात घेता मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा 4 वेगवेगळ्या भागासाठी ज्यांच्या काळामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अशा 4 कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. नंतर शेतकऱ्यांना रास्त आणि चांगल्या पद्धतीचं बियाणं मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या ठिकाणी स्थापन केलं. नंतर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जायचं आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं कापूस एकाधिकार योजना ही त्यांच्या काळामध्ये सुरू झाली. आपल्याला माहिती आहे की 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. तर इतका दुष्काळ असूनसुद्धा त्या ठिकाणी जनावरांना पुरेसं चारा आणि पिण्याचं पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं त्यावेळी रोजगार हमीची कामं त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली होती. आणि आता तीच योजना आता केंद्र सरकार मनरेगा या नावानं आता चालू आहे. तर असे हे थोर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस हा 1 जुलै असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आज डॉक्टर डे आहे, त्याचबरोबर GST डे आहे, आज CA डे आहे. तर त्यानिमित्त सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.